धुळे कॅश प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। अन पहिली विकेट पडली। धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना 5 कोटींचे वाटप करण्यासाठी पैसे आणण्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता। गोटे यांनी धुळे विश्रामगृहाच्या ज्या खोलीत पैसे ठेवले होते त्याला कुलूप लावले होते। पोलीस अधिकारी तेथे आले, त्यांनी पैशाची मोजणी देखील केली। 1,84,00,000 रुपये खोलीत ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले। या प्रकरणी गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची स्थापना करणार असल्याचे सांगितले। फडणवीसांच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांमध्ये धुळे विश्रामगृहाची खोली ज्या कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करत त्यांना निलंबन करण्यात आले। किशोर पाटील हे कक्ष अधिकारी आहेत, तसेच ते आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक आहेत। खोतकर हे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत। पोलिसांनी खोलीतील पैसे मोजण्यासाठी मशीन मागवली होती। पोलिसांच्या तपासणीत खोलीमध्ये तब्बल 1,84,00,000 रुपयांची रोकड सापडली आहे। मात्र अनिल गोटे यांनी खोलीमध्ये 5 कोटी रुपये होते, बाकी पैसे लंपास करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप केला। तसेच SIT मार्फत निष्पक्ष चौकशी होणार नाही असे सांगितले। तुकाराम मुंडेंच्या मार्फत चौकशी करा। अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केलेल्या SIT चौकशीवर संशय व्यक्त केला। ते म्हणाले, या प्रकरणाचा तपास प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मार्फत झाला पाहिजे। या प्रकरणाचा तपास तुकाराम मुंडे अथवा नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी करावा। त्यात राहुल रेखावार या सनदी अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राइब करा।